जुनी पेन्शन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे 21 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन आणि संपाची हाक. नांदेड. ओके महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी विस्ताराने. नांदेड येथील महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. वितरण व्यवस्था बळकट करा, बळकट करा, वितरण व्यवस्था बळकट करा, बळकट करा, खाजगीकरणाचे व कंत्राटीकरणाचे अतिरेकी धोरण बंद करा, बंद करा. दिलगिरी व्यक्त करतो. संपाला उतरायची आमची अजिबात इच्छा नव्हती, परंतु सरकारनं आडमुठी भूमिका घेतल्यामुळे ही संप करावा लागत आहे. आणि ही संप आता बेमुदत संप आहे. ही किती दिवस चालेल काही सांगता येत नाही. आता तुम्हाला माहित आहे, देशाच्या पातळीवर माननीय पंतप्रधान महोदयांनी अर्थसंकल्पीय बजेट सादर करत असताना त्यांनी सांगितले, जगाच्या पाठीवर आर्थिक स्थिती सुधारणा या देशाचा 4था क्रमांकावर आहे म्हणतात. कोण म्हणतात? ते प्रगतीतील देश माननीय पंतप्रधान महोदय 4थ्या क्रमांकावर जगाच्या पाठीवर हे देश. आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय म्हणतात? जगाच्या पाठीवर किती 34वा क्रमांक वित्त विभागामध्ये वित्त बजेट जेव्हा सादरीकरण केले 34व्या क्रमांकावर आपण 1 नंबर आहोत म्हणतो. जगाच्या पाठीवर राज्य बरं का. मग मला सांगा, असा असताना आमचा 4 महिन्याचा DAB आपला थकबाकी का रोखून ठेवला असेल हे प्रश्न आहे की नाही हो? एवढी प्रगती जर तुम्ही घेतली असेल, एवढं राज्य विकसित तुमच्या नेतृत्वामध्ये होत असेल, सर्वसामान्याचा 3 महिन्याचा DA तुम्ही गोठून ठेवता, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही? म्हणून प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हीच त्या सभागृहामध्ये जशी आहे तशी सुधारित पेन्शन योजना लागू करू असा दोन्ही सभागृहामध्ये आश्वासन तुम्ही दिले. कारण तेव्हाही जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नव्हते, परंतु सत्तेमध्ये होते, उपमुख्यमंत्री होते आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होते. शिंदे साहेबांनी जेव्हा एवढं मोठं 17 लाख कर्मचाऱ्यांना त्यांनी आश्वासन दिले, मग त्यांनी लवाळा आहेत. आज जर त्यांनी पूर्तता करत नसेल आणि 2 वर्षापासून सतत विकल्प काढतात, त्यांनी विकल्प द्या म्हणून. अहो, विकल्प काढायची गरजच नाही. तुम्ही जे सुबोध कुमार समितीच्या माध्यमातून जी सुधारित पेन्शन तुम्ही लागू केले असं म्हणता, त्याची स्पष्टीकरण देत नाही. त्याला 16(ब) मध्ये दूर काढ बसलेली आहे. ती फाईलवर कोणताही निर्णय तुम्ही घेत नाही आणि एकेकाळी तुम्ही विकल्प मागता, कर्मचाऱ्याला संभ्रमात निर्माण करता. ही अत्यंत खेदाचा बाब आहे. म्हणून यापुढे याहीपेक्षा जोरात, कारण कर्मचारी सर्वदूर संतापलेले आहेत, असंतोष आहेत. सरकार सत्तेवर असून 15 महिन्यापासून कोणताही चर्चा करत नाही, कोणत्याही निवेदनावर दखल घेत नाही. किती सनदशीर मार्गाने, संयमाना, शांतीना, जनतेच्या हितासाठी, जनतेचं नुकसान होऊ नये, प्रशासन गाडा थांबू नये, गोरगरिबांचा पिळवणूक होऊ नये, शेतकऱ्यांचा पिळवणूक होऊ नये, या हिशोबानं आम्ही 15 महिने संयम धरले. आता आमचा संयम संपलेला आहे, कारण आम्ही सुद्धा कष्टकरी शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमचाही हक्काचा काही विषय आहे. आम्ही सेवानिवृत्ती झाले तर आम्हाला 5,000 आमचं कुटुंब कसं चालवायचं हे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. अनेक कर्मचारी वारलेत, त्याचा अनुकंपा 16,000 या महाराष्ट्रात पद रिक्त आहेत आणि 3,54,000 रिक्त पद आहेत. अनेक लोकांकडे 2-2, 3-3 पदभार आहेत. या सरकारनं काय करायलंय? सरकार फक्त कागदावर आपली बॅनरबाजी मोठेपणा मिरवत आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणी लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, विद्यार्थ्यांचा, बेरोजगारांचा, कर्मचाऱ्याचा यांनी पायमल्ली करून हुकुमशाही चालवायली. या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये